तर याच्यामध्ये काय होतं की जे आपल्या मसल आहे, मसलमध्ये मेनली कोणते फ्लुइड असतात, इंट्रासेल्युलर फ्लुइड असतात, ते रप्चर झाल्यामध्ये ब्लडमध्ये जातात. तर ब्लडमध्ये गेल्याच्यानंतर आता मायोग्लोबिन आहे. मायोग्लोबिन काय करतं, ब्लडमध्ये गेल्याच्यानंतर किडनीमध्ये फिल्टरेशन होतं. तर फिल्टरेशनमध्ये झाल्याच्यानंतर मायोग्लोबिन अफेक्ट करतं किडनीला. तर किडनी डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. मेन कॉम्प्लिकेशन ऑफ द रिहॅबिडो अमायलिसिस इज द ॲक्यूट किडनी इंजुरी. ॲक्यूट किडनी इंजुरी झाल्याच्यानंतर मल्टिपल सिस्टम इन्व्हॉल्व होतात त्या डिसीजमध्ये, लाईक इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स अँड इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स इज लाईक हायपरकेलेमिया झाल्यामुळं अरेथिमिया होतो नॉर्मली. सो the etiological causes of the rhabdomyolysis is classified into 5 types: the traumatic, non-traumatic,